एकीकडे धरलेला त्यान मान धरले हिन पाय धरलेले टाक्याशी आणि वडावड नुसती. सोड सोड. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, आज आपण आलो आहोत एका डोंगराच्या कुशीत वसलेलं किल्लेमाची या गावी. आज काही कारणानिमित्त माझं इथे येणं झालं आणि माझं मित्राचं गाव असल्यामुळे मी जरा ह्या गावामध्ये फिरत होतो आणि फिरता फिरता एक मला छान असं टिपिकल कोकणी घर दिसलं. तर म्हटलं बघूया हे घर कसं आहे. आणि हे गाव अतिशय सुंदर गाव आहे. तुम्ही कधी आलात तर इकडे व्हिजिट करा. आता जे हे बघताय हे गावातील हनुमंताचं जे मंदिर आहे ते हे मंदिर आहे. इथे मोठा उत्सव होतो हनुमान जयंतीचा. आणि त्याच्यानंतर आम्ही ज्या घरी चाललो आहोत त्या माझ्या मित्राच्या आत्या आहेत. म्हणजे कोकणातली माणसं इतकी साधी ना की बाहेरच्यांना कधी आपलंसं करतील हे तुम्हाला कळणार पण नाही. मंडळी, कोकणातला माणूस निसर्गाशी नुसता जुळलेला नाही तर तो निसर्गाचा एक भाग आहे. त्याचं घर निसर्गाशी बोलतं, त्याचं खाणं निसर्गातून येतं, त्याचं सण निसर्गाचा उत्सव असतो आणि त्याची संस्कृती निसर्गाची कृतज्ञता असते. इथे माती, पाणी, वारा आणि उन्हाळा सगळे जणू कुटुंबाचाच भाग आहेत. कोकण म्हणजे फक्त एक प्रदेश नाही, कोकण म्हणजे निसर्गाशी जगण्याची एक जुनी सुंदर कला आहे. मंडळी, आता जे हे घर तुम्ही बघत आहात हा माझ्या मित्राचा घर आहे. या घराच्या समोरच हे अंगणाच्या समोर तुळशी वृंदावन आणि हे मांडव दिसतंय. उन्हाळ्याच्या काळात मांडव घातला जातो जेणेकरून घरामध्ये गारवा टिकून राहतो. आता ही तुम्ही बघताय ही पडवी आहे आणि हे जे गोल दिसतंय त्याला आम्ही व्हाईन असं म्हणायचो. माझी आजी पूर्वीच्या काळी या व्हायनामध्ये ज्वारी म्हणा, बाजरी म्हणा, या व्हायनामध्ये मुसळ घेऊन ती कुटायची आणि चटणीसुद्धा बनवायची. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे हा आहे ओटीचा भाग. इथे तुम्हाला छान देवळ्या दिसत आहेत, त्याच्या बाजूला खुंट्या दिसत आहेत. लहानपणी आम्ही इथे ह्या खुंट्यांवरती कपडे अडकायचो आणि ह्या ओटीवरती सर्व फॅमिली मेंबर्सचे फोटोज असायचे. त्या फोटोंच्या मागे चिमण्या घरटा बांधायच्या, त्या चिमण्यांचा किलबिलाट अजूनही ह्या सगळ्या आठवणी तरळत जात आहेत. आणि हा समोर जो बघताय हा माझघरामध्ये गौरी गणपती बसवले जातात. इथेच सगळे फॅमिली मेंबर्स येऊन गप्पा गोष्टी करायचे. रात्री लाईट गेली की रॉकेलची बत्ती लावून इथे आम्ही खूप साऱ्या गप्पा गोष्टी करायचो. त्याच्यानंतर जो शेवटचा भाग आहे तो म्हणजे आपला स्वयंपाकघर. पूर्वीच्या काळी चुलीवरती जेवण सर्रास व्हायचं, पण आता चुलीची जागा गॅसने घेतलेली आहे. आता तुम्ही बघता ही आमची आत्या छानपैकी भाकऱ्या भाजून ठेवलेल्या आहेत तिने नाश्त्यासाठी. ही आहे जी रॉकेलची बत्ती, तिच्यावर आम्ही खूप साऱ्या गोष्टी करायचो लहानपणी. हा समोर दिसतोय तो हा तुम्हाला दिसतोय हा चिमटा आहे निखारे काढण्यासाठी. तर असं सुंदर असं कोकणातलं घर टिपिकल तुम्हाला आता इथे बघायला मिळालं आहे. आत्याने आमच्यासाठी छानपैकी अशी कोरी चहा बनवली आणि सकाळ सकाळ चहामध्ये बिस्किट खाण्याची एक मज्जाच वेगळी आहे. त्याच्यानंतर आम्ही सर्वजणी हा पाठी पडवीमध्ये बसलो होतो आणि त्याच्यानंतर आमच्या गप्पा रंगल्या. त्या गप्पा तुम्हाला ऐकवतो. वाघ कधी पण फिरू शकतो, तू काय सांगतोय? अरे सकाळचा असतो नाही, मी गोसेबावशी बैल लावलं आणि खाली जायचो तो सापड्याने सापडायला. यायला खाली बघतो ती डुकरी यायलेली, ती त्यातनं बाहेर गेली. ती पोरात मध्ये ओरडायला लागली, यायला मुली अंगावर येईल म्हणून वर रस्त्यावर आलो ना, म्हणलं आता वरती जाईल. त्या रस्त्यावर उभा राहिला तो खायना वाघाला तो वर गेला. यायला आता म्हणलं आता हे इटोबाचं तोंड तुला माहिती आहेत ना, वडाच्या बट्ट्या. तिथं आम्ही 4-5ला भात लावतो आणि वर आपल्या जायचं आम्हाला आपला पटलेला पात्रामध्ये तो सकाळ बसणार होता. बोल म्हणतो ना वाघ नाव कंप्लेंट म्हणजे आम्ही इथं निघतो वरती असा सपाटापासून जायचे मला यायचं आणि तिथनं अनेक सपाटावर जाय म्हणजे कोटात. आणि ती माणसं दौलतची बायको आलेली ती काय खाली कामाला वागते, वाघच बघाय. जरा फोन दे ग. एकीकडे धरलेला त्यान मान धरले हिन पाय धरलेले टाक्याशी आणि वडावड नुसती. सोड सोड. आमची बकरीचं वडाच्या बट्टीला वाघान धरला, खाली बांधाखाली आका गेली, एवढी दगड उचलणे घातलं वाघाला. हे किती वर्षापूर्वीची गोष्ट? पूर्वी जुन्यातली माणसं तेव्हा धीट असायची. वसंतची बायको कालची ना कालची स्टोरी तिला तो वाघ म्हणून नाही वाटला, तिला वाटला बैल सुटलाय आणि तो पण बालाने वाघ. आणि ते कंदील होता ना, बॅटरी पण नव्हती तिच्याकडे. नाही बाबू, लाईट होती. बटन दाबला ना तसा पळाला. असा अंगणात बह्या होता ना आणि असा कण होता ना, ते वाघान वासरू ओढवून धरलेला. तो वासरू ओरडायला लागला ना, ती जागेहून आली.
काठी घातला आजच्या या सोशल मीडियाच्या युगात आपण व्ह्यूज, लाईक आणि शेअरच्या मागे लागलेलो आहोत. पण हा जो निवांतपणा आहे, ह्या ज्या गप्पा गोष्टी आहेत, या काळाच्या ओघात मागे पडत चाललेल्या आहेत. ही जी पिढी आहे ती आता उतार वयाकडे लागलेली आहे. काय माहीत आपण आपल्या गावी येऊन अशाच गप्पा आपण आपल्या लहान मुलांबरोबर मारू की नाही, किंवा ही घरं सुस्थितीत राहतील की नाही, याचं उत्तर येणारं काळच ठरवेल. पण आपल्या येणाऱ्या पिढीला गावची ओढ लावणे हे आपलं परम कर्तव्य आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.